नमस्कार, मी सौशरयू कपिलराव पांपट्टीवार, यवतमाळ जिल्हा दिग्रस येथून आपण जाणून घेत आहोत 12 ज्योतिर्लिंगांविषयी। प्रत्येक ज्योतिर्लिंगामागे काही ना काही पौराणिक कथा दडलेली आहे। त्यापैकी आजच्या 11व्या भागामध्ये तामिळनाडूमधील रामेश्वरम या लिंगाची स्थापना कशी झाली ते आपण जाणून घेऊयात। तामिळनाडूच्या रामनाथपुरम मध्ये स्थित रामेश्वरम ज्योतिर्लिंगाला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे। असे मानले जाते की उत्तरेतील काशीचे महत्व दक्षिणेतील रामेश्वरमला तितकेच आहे, जे सनातन धर्माच्या 4 धर्मांपैकी एक आहे। रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची पद्धतशीर पूजा केल्याने व्यक्ती ब्रह्माच्या हत्येसारख्या महापापापासून मुक्त होतो। जो कोणी ज्योतिर्लिंगाला गंगाजल अर्पण करतो तो वास्तविक जीवनापासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो। रामेश्वरम हे एक सुंदर बेट आहे, जे चेन्नई पासून 425 मैल दक्षिण पूर्वेला आहे, ज्याच्या सभोवताल हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आहे। प्राचीन काळी हे बेट थेट भारताशी जोडलेले होते। नंतर हळूहळू समुद्राच्या मजबूत लाटांनी तो कापला गेला, त्यामुळे हे बेट 4ही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे। मग ब्रिटिशांनी एका जर्मन अभियंत्याच्या मदतीने रामेश्वरमला जोडण्यासाठी रेल्वे पूल बांधला। पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदेतून मुक्त करून अयोध्येला जात होते, तेव्हा त्यांनी वाटेत गंधमादन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली। त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे पोहोचले। ऋषींनी त्यांना आठवण करून दिली की त्यांनी पुलस्त्य कुळाचा नाश केला आहे, ज्यामुळे त्यांच्यावर हत्येचे पातक लागले आहे। पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून प्रभू श्रीरामांनी ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि तेथून शिवलिंग आणण्याची विनंती केली। परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमान परत येऊ शकले नाही। त्यानंतर माता सीतेने त्यांच्या मुठीत समुद्र किनाऱ्याची वाळू बांधून शिवलिंग बनवले। श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापन केले। या शिवलिंगाला रामनाथ असे म्हणतात। नंतर हनुमानाच्या आगमनानंतर त्यांनी आणलेले शिवलिंग वाळूच्या लिंगासोबत स्थापित करण्यात आले। भगवान रामांनी या लिंगाला हनुमंदीश्वर असे नाव दिले। आता बघूया रामेश्वर मंदिराची रचना। रामेश्वरम मंदिर भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। मंदिर 1000 फूट लांब, 6.5 फूट रुंद आहे। 40 फूट उंचीच्या 2 दगडांवर 40 फूट लांब एक दगड इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की ते पाहून भाविक चकित होतात। हे मंदिर विशाल दगडांनी बांधलेले आहे। असे मानले जाते की हे दगड श्रीलंकेमधून बोटीवर आणले गेले होते। श्री रामेश्वरम मध्ये 24 विहिरी आहेत, ज्यांना तीर्थ असे संबोधले जाते। असे मानले जाते की या विहिरींच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्ती त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होतो। येथील पाणी गोड असल्याने भक्तही ते पितात। मंदिर परिसरातील विहिरींच्या संबंधात असे मानले जाते की या विहिरी भगवान श्रीराम यांनी त्यांच्या अबाधित बाणांनी तयार केल्या होत्या। त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी मागितले होते आणि ते त्या विहिरींमध्ये सोडले होते, त्यामुळे त्या विहिरींना आजही तीर्थक्षेत्र म्हटले जाते। येथे सेतू माधव, बैसकुंड, विल्लरिणी तीर्थ, एकांतराम, कोदंडा स्वामी मंदिर, सीताकुंड अशी अनेक धार्मिक स्थळेही आहेत। रामेश्वरम हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याचे एक उत्तम ठिकाणही मानले जाते। ओम नमः शिवाय। ओम शिवाय नमः। ओम नमः शिवाय।